एक स्वामींच्या नामस्मरणाने रोगमुक्ती। श्री स्वामी समर्थ हे नाव सतत घेत राहिल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात आणि शरीर-मन सुदृढ होते। अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामींच्या नामजपाने असाध्य रोगही बरे होतात। 2 मंत्र आणि स्तोत्रपठण। स्वामी समर्थ तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ स्तोत्र नित्य पठण केल्यास आरोग्य सुधारते। स्वामी समर्थ आरती किंवा स्वामी समर्थ गजर केल्याने भक्तांना शारीरिक व मानसिक बळ मिळते। 3 तांदूळाचा मंत्रोपचार। भक्तांना स्वामी समर्थ तांदूळ अक्षता देत असत, ज्यामुळे रोगी लवकर बरा होत असे। आजही अक्कलकोट येथे भक्तांना तांदूळ प्रसाद दिला जातो, जो शक्तिशाली मानला जातो। 4 औषध आणि प्रसादाच्या माध्यमातून उपचार। स्वामी समर्थ काही वेळा भक्तांना विशिष्ट वनस्पती, जडीबुटी किंवा औषधं घेण्यास सांगत असत। त्यांच्या कृपेने औषधाचा प्रभाव अधिक वाढतो आणि रोग बरा होतो। 5 संकट टाळण्यासाठी उदी, भस्म आणि तीर्थ। काही भक्तांनी अनुभवले आहे की स्वामी समर्थांच्या चरणज, उदी लावल्याने आणि तीर्थ प्यायल्याने व्याधी नष्ट होतात। आजही अक्कलकोट मंदिरातून उदी आणि तीर्थ दिले जाते। 6 स्वामींच्या कृपेने डॉक्टर योग्य सापडतात। काही वेळा स्वामी समर्थ योग्य डॉक्टर, वैद्य किंवा उपचाराची प्रेरणा देतात। अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या कृपेने योग्य उपचार मिळाला आणि ते पूर्णपणे बरे झाले। 7 स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर प्रार्थना केल्यानेही रोग बरे होतात। भक्त जर स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून प्रार्थना करत राहिले तर आजार बरा होतो। घरात स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा आणि आजार दूर होतात। रोगमुक्तीसाठी श्री स्वामी समर्थांचे उपाय। 1 दररोज श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा 108 वेळा। 2 स्वामी समर्थ तारक मंत्राचा पाठ करा। 3 स्वामींच्या चरणी प्रार्थना करून उदी किंवा तांदूळ घ्या। 4 अक्कलकोट किंवा स्थानिक स्वामी समर्थ मठाला भेट द्या। 5 श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ। हेच वचन श्रद्धेने स्वीकारले तर कोणताही रोग टिकत नाही। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।